मित्रांनो, राज्यात दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि याच्यामधीलच एक महत्त्वाची अशी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील हे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यामध्ये विविध विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना 3 चाकी हाताने ओढणारी सायकल दिली जाते आणि मित्रांनो, ही सायकल आता राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानार्थी देण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 22 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगासाठी करण्यात येणाऱ्या साहित्याचं वाटप, याच्यामध्ये 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचं वाटप केलं जातं। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून एडीआयपी योजनेअंतर्गत देखील संस्थेच्या मार्फत विविध कार्यक्रमामध्ये 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचं वाटप केलं जातं। मात्र या 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीमुळे दिव्यांग व्यक्तीच्या शरीर स्वास्थ्यावरती परिणाम होत असल्यामुळे अशा प्रकारच्या सायकलीचं वाटप करण्यात येऊ नये, अशा प्रकारची मागणी विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 7 एप्रिल 2025 रोजी दिव्यांगाच्या विविध प्रश्नाबाबत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचं वाटप होऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले होते आणि याच अनुषंगाने हा एक महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करताना त्यांच्या आरोग्याचं हित विचारात घेऊन दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनेअंतर्गत 3 चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचं वाटप करण्यात येऊ नये। सर्व प्रशासकीय विभाग, त्याच्या अंतर्गत अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालय, अन्य शासकीय निमशासकीय संस्था यांनी याच्या संदर्भातील दक्षता घ्यावी आणि या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं, अशा प्रकारचे निर्देश या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। अर्थात दिव्यांगांना दिली जाणारी 3 चाकी सायकल ही आता बंद करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।